सगळ्यांनी हात जोडून माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च नमामि विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नाम्नि
नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। सगळ्यांनी दोन्ही हात वरती करा आणि जोरात म्हणा, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आज या ठिकाणी मोर्शीमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित सर्व भक्तांचं भाविकांचं या ठिकाणी स्वागत आहे। मी सर्वप्रथम श्रील प्रभुपाद श्रील गुरुदेव यांच्या चरणी कृपा याचना करतो, आशीर्वादाची अपेक्षा करतो, जेणेकरून या ठिकाणी जी सेवा आहे ही सेवा पूर्ण करू शकेल। त्याचप्रमाणे मी श्रीमान शशिकुमार प्रभू, श्रीमान अरविंद गोपाल प्रभू आणि सर्व मोर्शी भक्तवृंदांचे पण खूप आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मला सेवेची संधी उपलब्ध करून दिली। वास्तविकपणे आज या ठिकाणी बसण्याचा नंबर माझा नव्हता। अमरावतीवरनं आपले अजून वरिष्ठ भक्त आहेत ते येणार होते, परंतु 2 दिवसाचा जन्माष्टमीचा खूप मोठा उत्सव अमरावतीमध्ये साजरा केला गेला। काल पण, परवा पण आणि किंबहुना आज पण दुपारी 1-2 वाजेपर्यंत, त्यामुळे रात्री 12-1-2 वाजेपर्यंत जागरण, भरपूर सेवा, बरेच भक्त भाविक त्या ठिकाणी 2-3 दिवसामध्ये येऊन गेले, त्यामुळे त्यांना येणं शक्य झालं नाही। त्यामुळे मी या ठिकाणी आता त्यांच्या वतीने आपल्या सर्वांच्या समोर कृष्णकथा सांगण्याचा प्रयत्न करेन। सर्वप्रथम प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर मला पहिलं माझं इंट्रोडक्शन द्यावं लागतं, कारण की माझं नाव आपण ऐकलं असेलच। माझ्या नावाच्या सुरुवातीलाच दारू आहे, त्यामुळे लोकांचा बऱ्याच वेळेला गैरसमज होऊ शकतो। तर दारू या शब्दाचा अर्थ हा आहे, संस्कृतमध्ये जे वृक्ष असतं, झाड असतं, त्या झाडाला दारू म्हणतात, लक्षात। तर जे जगन्नाथपुरीचे जगन्नाथ आहे, तर त्यांचे जे श्री विग्रह आहे, त्यांचे जे श्री मूर्ती आहे, त्या एका मोठ्या लिंबाच्या झाडाचं जे खोड आहे त्या खोडामध्ये बनवलेलं आहे। ब्रह्म म्हणजे भगवंत आणि दारू म्हणजे झाड आणि रूप म्हणजे भगवंतांचं रूप। तर दारू ब्रह्म रूप असं मला नाव दिलेलं आहे माझ्या दीक्षेच्या वेळेस माझ्या गुरुनी। तर त्याचा अर्थ हा होतो की भगवंतांचं असं रूप जे लाकडामध्ये तयार केलेलं आहे। त्यामुळे आता ज्या वेळेला तुम्ही दारू ब्रह्म ऐका त्यावेळेस तुमच्या मनामध्ये गैरसमज येणार नाही। दारू ब्रह्म म्हणजे जगन्नाथ, ठीक आहे। तर तुकाराम महाराजांनी, संत तुकाराम महाराजांनी मगाशी आपण या ठिकाणी एक सुंदर असा अभंग गायला, गोकुळेच्या सुखा अंत पार नाही लेखा। हा अभंग गायला आपण सर्वजण गावाकडचे आहोत, आपण सगळेजण मातीशी जोडलेले आहोत, त्यामुळे तुकाराम महाराजांचा हा जो अभंग आहे या अभंगाविषयी आपण आज थोडी चर्चा करण्याचा प्रयत्न करू। तर तुकाराम महाराज म्हणतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान श्रीकृष्ण हे गोकुळ या ठिकाणी आले। त्यांचा वास्तविकपणे जन्म कुठे झाला तुम्हाला माहिती आहे का? मथुरेला जन्म झाला। कुठे जन्म झाला? कंसाच्या कारागृहामध्ये जन्म झाला। त्या ठिकाणी कंसाच्या कारागृहामध्ये श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना त्यांचे जे वडील आहेत वसुदेवजी एका टोपलीमध्ये आपल्या डोक्यावरती घेऊन कुठे घेऊन आले? गोकुळ या ठिकाणी घेऊन आले। आणि गोकुळमध्ये जे नंद महाराज आहे त्या नंद महाराजांचा जो महाल होता, नंद महाल, नंद भवन, त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांना ठेवलं। आणि दुसरी जी एक बालिका होती त्या बालिकेला घेऊन हे जे वसुदेव आहे ते परत कंसाच्या कारागृहामध्ये निघून गेले त्या रात्रीमध्ये। ज्या वेळेस दुसऱ्या दिवशी यशोदा माता आणि नंद महाराज म्हणजे यशोदा मातेला ज्यावेळेस जाग आली त्यावेळेस यशोदा मातेने पाहिलं
की माझ्या शेजारी एक सुंदर असं बाळ आहे, जन्माला आलेला आहे आणि तो मुलगा आहे. तर यशोदा मातेला ज्यावेळेस मुलगा झाला हे समजलं, त्यावेळेस यशोदा मातेच्या आनंदाला पारावर उरलं नाही आणि ही बातमी संपूर्ण घरामध्ये पसरली, आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरली आणि सगळ्या गावामध्ये पण पसरली. सगळ्या गावामध्ये पसरली. तर त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. की संपूर्ण गोकुळ जे वृंदावन आहे, गोकुळ आहे, या ठिकाणी सर्व ब्रजवासियांना, सर्व वृंदावनवासियांना, सर्व गोकुळवासियांना इतका आनंद झालाय, इतका आनंद झालाय की त्याला कुठे अंत नाही आहे. अंत पार नाही लेखा, अंत कुठेच नाही. का असं म्हणतात? काय झालं? कारण बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण हे नंद महाराजांच्या घरी आले, जन्माला आले. कारण की जी रात्रीमध्ये झालेली आदलाबदली ती कोणालाच माहीत नव्हती. इवन यशोदा माता आणि नंद महाराजांना पण माहिती नव्हती. त्यामुळे सगळ्यांना काय वाटलं की कृष्णाचा जन्म कोणाच्या पोटी झाला? यशोदा मातेच्या पोटी झाला. त्यामुळे बाळकृष्ण नंदाघरी, बाळकृष्ण हे नंद महाराजांच्या आणि यशोदेच्या घरी जन्माला आले. त्यामुळे काय झालं? आनंदल्या नर नारी, जे काही नर आहेत, जे पुरुष आहेत आणि स्त्रिया आहेत किंवा जे सर्व गाववासी आहेत, त्यांना अतिशय आनंद झालेला आहे. आणि तो आनंद किती मोठा आहे? त्या आनंदाला पारावार नाही, त्याला आधी नाही, त्याला अंत नाही, असा आनंद झालेला आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांचा जो जन्म आहे हा अतिशय आनंद देणारा असतो. आता थोडंसं आपण तत्वज्ञानाकडे येऊ. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. हे जे भौतिक जग आहे, या भौतिक जगामध्ये 4 प्रकारचे दोष आणि 4 प्रकारचे दुःख आहेत. हे कुठले दुःख आणि दोष आहेत? जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. जरा याचा अर्थ काय? म्हातारपण. आणि व्याधी म्हणजे काय? आजारपण. तर त्यामुळे असं सांगितलेलं आहे की बुद्धिमान मनुष्याने असं बघितलं पाहिजे की माझ्या आयुष्यामध्ये हे 4 प्रकारचे दोष किंवा दुःख आहेत, त्याचं दर्शन केलं पाहिजे. म्हणून कृष्ण गीतेमध्ये काय म्हणतात? दुःख दोष अनुदर्शनम. ह्याचं दर्शन करा. दर्शन करा म्हणजे काय? याला समजा, याला जाणून घ्या, याचा आपल्या जीवनामध्ये अनुभव घ्या आणि यातून कसं बाहेर पडू शकतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर त्यामुळे ह्या जगामध्ये जो कोणी जन्माला येतो तर त्याच्याकरता सुद्धा दुःखाची गोष्ट असं सांगितलं. का बरं? कारण की ज्यावेळेस एखाद्या मुलाचा, लहान बाळाचा जन्म होतो तर त्यावेळेस त्या कुटुंबातल्या सर्व लोकांना, आईवडिलांना, नातेवाईकांना, सगळ्यांना, पैपावण्यांना, सगळ्यांना अतिशय आनंद होतो. मग असं का म्हटलेलं आहे की जे 4 प्रकारचे दुःख किंवा 4 प्रकारचे दोष आहेत त्याच्यामध्ये जन्म आहे. सगळ्यात पहिलं दुःख किंवा दोष आहे जन्म. असं का म्हटलेलं आहे? कोणी सांगू शकता? जन्म झाल्यावरती आपण काय म्हणतो? हॅपी बर्थडे टू यू म्हणतो ना. हॅपी बर्थ म्हणजे जन्म झाल्यावरती आनंदी जन्म झाला. मग आपल्याला भगवद्गीता असं का सांगते की जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष अनुदर्शन, की हे 4 प्रकारचे दुःख आणि दोष आहेत. तर भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेले दोष आणि दुःख आहेत तर त्याच्या मागचं जे वास्तव आहे तर ते हे आहे की जन्माला येणं, मरणं. साहजिक आहे, मरणं ही तर काही चांगली गोष्ट नाही आहे, ही दुःखाचीच गोष्ट आहे, बरोबर. परंतु जन्माला येणं ही सुद्धा दुःखाची गोष्ट आहे. का? तर त्याच्या मागचं शास्त्र हे आहे की ज्यावेळेस एखादा आत्मा एका मातेच्या पोटामध्ये, गर्भामध्ये असतो, त्याला ज्यावेळेस त्याच्या कर्मानुसार त्या गर्भामध्ये टाकलं जातं तर 9 महिने 9 दिवस तो आईच्या पोटामध्ये असतो. तर आईच्या गर्भामध्ये तो ज्यावेळेस राहत असतो जीव, त्यावेळेस त्याची अवस्था कशी असते त्याचं एक उदाहरण मी सांगतो. एखादा फुगा घेतला किंवा एखादी पिशवी घेतली, त्याच्यामध्ये आपल्याला बसवलं आणि वरनं त्याची गाठ मारून टाकली, तर आपण त्याच्यामध्ये राहू शकतो का? किती वेळ राहू? 2 मिनटं, 5 मिनटं, 10 मिनटं. पण आपण जास्त काळ राहू शकतो का? तर आईच्या गर्भाची तुलना की त्या एका बंद पिशवीसारखी किंवा बंद फुग्यासारखी केलेली, ज्याच्यामध्ये जो गर्भ आहे तो 9 महिने 9 दिवस राहतो. त्या ठिकाणीच तो मलमूत्र त्याग करतो, त्या ठिकाणीच त्याला वेगवेगळे शरीरामध्ये असणारे जे छोटे छोटे कृमी आहेत ते त्याला चावत असतात,
आई जसं खाईल, आईने गोड खाल्लं की त्याला चांगलं वाटतं, आईने तिखट खाल्लं की त्याची जळजळ होते. अशा प्रकारे 9 महिने तो मातेच्या गर्भामध्ये राहतो आणि 9 महिने झाल्यानंतर दैवी कृपेने त्याला फोर्सफुली बाहेर काढला जातो. तर त्यामुळे ज्यावेळेस तो बाहेर येतो, असं सांगितलेलं भागवतामध्ये की ज्यावेळेस तो शेवटच्या स्थितीमध्ये असतो, 8व्या-9व्या महिन्या काळामध्ये असतो, त्यावेळेस त्याला इतका त्रास होत असतो, कारण की पूर्णपणे त्याला समजलेलं असतं की आता मी कुठल्या अवस्थेमध्ये आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तो भगवंताला प्रार्थना करतो आणि भगवंताला म्हणतो की हे भगवंता, मला कृपा करून या दुःखातनं बाहेर काढा. मी बाहेर आल्यावरती निश्चितपणे तुमची भक्ती करेन, निश्चितपणे तुम्ही जे सांगाल त्या मार्गाला जाईल. आणि ज्यावेळेस तो बाहेर येतो, बाहेर आल्यानंतर ज्यावेळेस डोळे उघडून बघतो, त्याला आजूबाजूला दिसतात नातेवाईक आलेले आहे, कोणी हातातलं घेऊन आलंय, कोणी पायातलं घेऊन आलंय, कोणी कमरेचं घेऊन आलंय आणि कोण काय काय घेऊन आलंय, सगळे आलेले आहेत. कोणी पेढा घेऊन आले, कोणी बर्फी घेऊन आलेले आहेत. मग बाहेर येऊन बघतो, सगळे हसताय, सगळे खेळताय, सगळे बघताय, सगळे आनंदी आहेत. हे बघितल्यानंतर त्याला वाटतं की बाहेरचं जग पण काही फार वाईट नाही आहे, थोडा इथं पण आनंद घेऊन बघूया. आणि अशा प्रकारे त्याला भगवंताचं पूर्णपणे विस्मरण होतं, भगवंताला तो विसरून जातो आणि ह्या जगामध्ये तो रमून जातो. त्यामुळे जो जन्म आहे तो ह्या जगामध्ये जो जन्म आहे तो जन्म अजिबात सुखाचं कारण नाही किंवा सुखी नाही, तो दुःखाचा आहे. परंतु भगवान श्रीकृष्ण गीतेमध्येच सांगतात, भगवान श्रीकृष्णांचा जन्म कसा आहे, दिव्य आहे. जन्म कर्म चमे दिव्यम, माझा जन्म आणि माझं कर्म हे दोन्हीही दिव्य आहे. दिव्य म्हणजे काय, दिव्य ह्याचा अर्थ की ह्या जगाच्या पलीकडचं अलौकिक, हे जे जग आहे ह्या जगाला लौकिक जग असं म्हणतात. भगवंतांचा जन्म आणि भगवंतांचं कर्म कसं आहे, अलौकिक. आणि जो व्यक्ती हे जाणतो, जन्म कर्म चमे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वतः, जो व्यक्ती ही गोष्ट जाणतो, त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति, त्या व्यक्तीला ह्या जगामध्ये पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. तर काय करतो, माम येती, तो माझ्याकडे परत येतो. भगवंत कुठे राहतात, वैकुंठामध्ये, बरोबर की नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठाचे वासी आलो याची कारणाची. त्यामुळे आपण सर्वजण वैकुंठाचे वासी आहोत. आपल्यापैकी कोणीही असा नाही की जो वैकुंठामध्ये नव्हता, परंतु या भौतिक जगामध्ये आल्यामुळे आपल्याला वैकुंठाचा, भगवंतांचा, भगवंतांच्या भक्तीचा, भगवंतांच्या सेवेचा, सगळ्याचा विसर पडलेला आहे. म्हणून भगवंत म्हणतात की जो व्यक्ती माझा जन्म आणि माझं कर्म जाणतो, त्याला पुन्हा या दुःखपूर्ण जगामध्ये जन्म घ्यावा लागत नाही. तर तो कुठे येतो, माझ्याकडे परत येतो, असं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे भगवंत वारंवार 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 या जगामध्ये अवतार घेत असतात. अवतार घेण्यामागचं कारण काय आहे, तो श्लोक कुठला, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी प्रत्येक युगामध्ये अवतार घेतो का, परित्राणाय साधूनां, माझे जे भक्त आहेत त्या भक्तांना आनंद देण्याकरता, आणि विनाशाय च दुष्कृतां, जे कोणी दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचा विनाश करण्याकरता आणि धर्माची पुन्हा स्थापना करण्याकरता. भगवंत म्हणतात की ह्या करता मी वारंवार जन्म घेतो. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर भगवंतांना या जगामध्ये येऊन कुठल्या दुष्ट माणसाला किंवा राक्षसी माणसाला मारण्याची किंवा त्याकरता जन्म घेण्याची आवश्यकता आहे का, काहीच आवश्यकता नाही. आजकाल आपण सर्वजण टीव्ही बघतो ना, बातम्या बघतो ना, भरपूर आजकाल बातम्या चालल्या की आपल्या सध्या जगाची अवस्था अणुयुद्धाकडे चाललेली आहे, अणुयुद्धाकडे चाललेली आहे. आपण सफिशियंटली पुरेसे असे काय काय गोष्टी करून ठेवलेल्या आहेत की ज्या आपल्या स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतो. त्यामुळे आपल्याला स्वतःला मारण्याकरता किंवा आपल्याला म्हणजे एखाद्या दुष्ट व्यक्तीला मारण्याकरता भगवंताला येण्याची अजिबात आवश्यकता नाही. भगवंतांनी त्यांचे एजंट्स जरी पाठवले तरी ती सगळी लोक मरून जातात. उदाहरणार्थ 4-5 वर्षापूर्वी जो एक एजंट आला होता, जो डोळ्याला दिसत नव्हता, परंतु त्यांनी सगळं जग बंद केलेलं की नाही. काय होतं त्या एजंटचं नाव, सगळ्यांना लक्षात राहिलं ना, कुणी बघितला का, त्याचं फक्त चित्र बघितलं, त्याचं ॲनिमेशन बघितलं, खरा कुणी बघितला का. म्हणजे कृष्ण इतके शक्तिशाली आहेत की ते एक असा अदृश्य विषाणू पाठवू शकतात की जे अख्खं जग बंद करू शकतो. भगवंताला या जगात कुणाला मारायला यायची आवश्यकता आहे का, नाही.
त्यामुळे भगवंत म्हणतात की विनाशाचे दुष्कृतम हे तर बाय प्रोडक्ट आहे. बाय प्रोडक्ट याचा अर्थ काय, मी इथं आलोय, मग आता चांगल्या गोष्टीबरोबर कुणाला तरी मारून जे वाईट आहे त्यांना संपून पण टाकावं. परंतु येण्यामागचं कारण मूळ काय आहे, परित्राणाय साधूनाम, ह्या जगामध्ये माझे जे भक्त आहेत त्या भक्तांना मी आनंद देण्याकरता येतो. म्हणून तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात काय की आनंदाला पारावार नाही. भगवंतांचे भक्तच भगवंताला जाणू शकतात. भगवंत हे ज्ञानाने जाणता येत नाही, भगवंत हे तपाने जाणता येत नाही, भगवंत हे ध्यानाने जाणता येत नाही. भगवंताला जर जाणायचं असेल, कृष्णाला जर जाणायचं असेल, रामाला जाणायचं असेल, विठ्ठलाला जाणायचं असेल तर केवळ भगवंतांची भक्ती केली पाहिजे. आणि म्हणून भगवंत म्हणतात की परित्राणाय साधूना, मी माझ्या भक्तांना आनंद देण्याकरता ह्या जगामध्ये येतो. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी पण तेच वाक्य वापरलं. तर त्यामुळे हा भगवंतांचा या ठिकाणी येण्याचा उद्देश आहे. आणि म्हणून आपण अशा प्रकारचे जे उत्सव आहे हे उत्सव साजरे करत असतो. कारण की असं म्हटलेलं आहे की मनुष्य जो आहे, मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे. म्हणजे काय, माणसाला उत्सव आवडतात. आता थोड्या दिवसातच गणपती येत आहेत, आता गोकुळाष्टमी झाली, गणपती येत आहे, त्याच्यानंतर नवरात्री येईल, त्याच्यानंतर दिवाळी येईल, बरोबर की नाही, हे सगळं येत राहत आहे. तर त्यावेळेस आपला उत्साह कसा असतो, वेगळाच उत्साह असतो. लोक नवीन कपडे घालतात, घरामध्ये नवीन नवीन गोष्टी घेतात, घरामधलं जे वातावरण आहे अतिशय खेळीमेळीचं आणि उत्साहाचं असतं. का, कारण की माणसाचा जो स्वभाव आहे, माणसाला उत्सव आवडतात. उत्सवप्रिय माणूस असं म्हटलेलं आहे की मनुष्य हा उत्सवांना अतिशय प्रिय. आणि हे श्रीकृष्णांना पण माहिती आहे. का, कारण की भगवंताच्या धामामध्ये, भगवंताच्या वैकुंठामध्ये प्रत्येक क्षणी उत्सवच आहे. त्या ठिकाणी प्रत्येक क्षणी, म्हणजे एखाद्या व्यक्ती जर चालत असेल तर त्याचं चालणं नाही आहे, तिचं नाचणं आहे. तिथं कोणी चालत नाही, तिथं प्रत्येकजण गात असतो, नाचत असतो, असं भगवंताचं धाम आहे. आणि नुसता गात असतो, नाचत असतो नाही. तर ज्या भगवंताला आपण मंदिरांमध्ये पाहतो, फोटोमध्ये पाहतो, मूर्तीमध्ये पाहतो, ते भगवंत साक्षात आपल्यासमोर चालत असतात, हसत असतात, बोलत असतात, खेळत असतात, आपलं उष्ट खात असतात, स्वतःचं उष्ट आपल्याला देत असतात, आपल्याबरोबर तिथं झोपत असतात, आपल्याबरोबर गाई चरायला घेऊन जात असतात. तर अशा ठिकाणी आपण जात असतो, आपण राहत असतो. तिथं कुणालाही सकाळी सोमवार झाला, सकाळी कामावर जाण्याची गरज नाही, कुठेही शेतात जाण्याची गरज नाही, कुठेही बिझनेस करण्याची गरज नाही, महिना अखेरीला पैसा कसा येईल ते पाहण्याची गरज नाही, कोणी भाड्याच्या घरात राहत असेल तर भाडं कसं द्यायचं त्याचा विचार करायची गरज नाही, महिन्याचा किराणा भरायची गरज नाही, कसलीही जबाबदारी नाही. फक्त उठायचं, कृष्णाबरोबर जायचं, कृष्णाबरोबर खेळायचं. किती जणांना असं आयुष्य आवडेल? म्हणजे बाकी सगळ्यांना नाही आवडलं ना. हां, आम्ही एवढा मोठा संसार थाटून ठेवलाय, ते कोण बघणार कृष्णाबरोबर खेळत बसलो तर, बरोबर. हां, मागा एवढा मोठा बिझनेस काढून ठेवलाय, हां, नोकरी मी जर केलो नाही तर नोकरी काय होईल, तुमचा धंद्याचं नुकसान होईल, असा विचार करतो ना. हेच कारण आहे आपल्या या जगामध्ये. त्यामुळे हळूहळू 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 आपण स्वतःचं जीवन, आपलं स्वतःचं जे लाईफस्टाईल आहे ती अशा प्रकारे केली पाहिजे की नाम घेता उठा उठी, होई संसाराची तुटी. नाम घेता उठा उठी, उठता बसता भगवंतांचं नाम घेतलं पाहिजे, उठता बसता भगवंतांचं स्मरण केलं पाहिजे. जे करतोय ते करत करत आपण काय करू, या संसारापासून हळूहळू हळूहळू या जगापासून तुटत जाऊ, डिस्कनेक्ट होत जाऊ. आणि ह्या जगापासून डिस्कनेक्ट झालो की आपण कुणाशी कनेक्ट होऊ, भगवंताशी. आणि जो व्यक्ती भगवंताशी कनेक्ट होतो त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नाही. आपल्याला माहिती असेल तर, मला माहीत नाही मोर्शीमध्ये सिनेमा थिएटर आहे का नाही ते आपल्याला जास्त माहिती आहे. तर आता एक महिना दीड महिन्यापूर्वी एक चित्रपट आला होता, बऱ्याच सोशल मीडियावरती पण बऱ्याच ठिकाणी दाखवलं. ॲनिमेशन पिक्चर होता, त्याचं नाव होतं महाअवतार नरसिंह. माहिती आहे का आपल्याला? ऐकून काहींना माहिती, काहींना माहीत नाही. असो, तो पिक्चर होता. तर त्या पिक्चरमध्ये, त्या चित्रपटामध्ये जे भक्त प्रल्हाद आहे, त्या भक्त प्रल्हादाचं जीवन ह्याच्याविषयी खूप सुंदर असं ॲनिमेटेड ती मूवी बनवलेली आहे. तर भक्त प्रल्हादाचं जर जीवन आपण पाहिलं तर भक्त प्रल्हादाच्या जीवनामध्ये
त्यांनी एकही क्षण असा घालवला नाही की ज्या क्षणी त्याला भगवंताचं विस्मरण झालं, भगवंताचा विसर पडला. समजलं? एकही क्षण घालवला नाही. तरीही भक्त प्रल्हादाच्या जीवनामध्ये असा एकही क्षण आला नाही की ज्या वेळेस त्याला दुःख मिळालं नाही. याचा अर्थ असा नाही की भक्ती करतो त्याच्या आयुष्यात दुःख येतात असा अर्थ समजू नका, अपप्रचार नाही आहे. परंतु सांगण्याचा मुद्दा हा आहे की दोन गोष्टी याच्यामधून आपल्याला पाहायला मिळतात. पहिली गोष्ट म्हणजे की भगवंत सांगतात की हे जे जग आहे, हे जे भौतिक जग आपल्या डोळ्याला दिसते, हे जग दुःखाने भरलेलं आहे. म्हणून या जगाला म्हणतात की दुःखालय. जसं औषधालयामध्ये गेल्यावर काय भेटतं? औषध. ग्रंथालयात गेल्यावर काय भेटतं? ग्रंथ. तसं दुःखालयात गेल्यावर काय भेटणार? दुःखच भेटणार ना. दुःखालयात गेल्यावर सुख भेटेल का? नाही. त्यामुळे हे जे भौतिक जग आहे, जे आपल्या डोळ्याला दिसते, ज्याच्यामध्ये आपण जगतोय, या भौतिक जगाला काय म्हणतात? दुःखालय. इथं फक्त दुःख भेटतं. तर भक्त प्रल्हाद महाराजांच्या जीवनामध्ये आपण पाहू शकतो की स्वतःच्या वडिलांनीच, जन्म देणाऱ्या वडिलांनीच त्याला मारण्याचा प्रयत्न केला, आतोनात छळ करण्याचा प्रयत्न केला, जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरनं कळते की हे या जगाचं रूप आहे. या जगामध्ये आपलेच आपला घास घ्यायला बसलेले आहे. समजतंय? दूरची तर बाकीची तर दूरची गोष्ट आहे. त्यामुळे बघतो आपण ज्याच्याकरता मनुष्य आयुष्यभर कष्ट करतो, मृत्यू झाल्यानंतर तोच पहिल्यांदा घेऊन म्हणतो की याला लवकर घेऊन जा, याचा लवकर कार्यक्रम उरका. बरोबर? हे या जगाचं वास्तव आहे. परंतु श्रीकृष्ण म्हणतात की या जगाची रचना अशी केलेली आहे की हे वास्तव आपल्याला कधी अनुभवायला किंवा जाणवत नाही, फक्त ठराविक परिस्थितीमध्ये जाणवतो. म्हणून आपण बघतो ना, ज्यावेळेस स्मशानामध्ये कोणाची मयत झालेली असते, कोणी मेलेला असतो, तर त्याचा अंत्यसंस्कार ज्यावेळेस करायला जातो त्यावेळेस लोक काय म्हणतात? हे असंच आहे, ह्या जगामध्ये काही खरं नाही, सगळं नश्वर आहे, काही कशात अर्थ नाही. ते जे काय म्हणतात त्याला, ते स्मशानभूमी असते, त्याच्यामध्ये असाच प्रत्येक जण बोलत असतो, चर्चा करत असतो, काय होता, हीच आपली गत होणार आहे, काही आयुष्यामध्ये काही उपयोग नाही, सगळं जाऊन मातीला मिळणार. आणि बाहेर आल्यावरती फोनवरती बोलतो की किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला, कुठे झालं, काय झालं. तर हे या जगाची अशी रचना केलेली. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, जसं एखाद्या जिल्ह्यामध्ये, एखाद्या गावामध्ये जेल असतो की नाही, जेलमध्ये तुरुंगामध्ये कोणाला टाकतात? ज्यांनी काही गुन्हा केलेला आहे त्याला त्या तुरुंगामध्ये टाकतात. हां, तर त्या तुरुंगामध्ये त्याला त्रास दिला जातो. का त्रास दिला जातो? जेणेकरून त्याला कळावं की त्यांनी कुठला गुन्हा केलेला आहे आणि त्याला ह्याची जाणीव व्हावी की मी परत हे नाही केलं पाहिजे. बरोबर? परंतु त्या तुरुंगात गेल्यावरती, जसं आजकालची तुरुंग आहे, त्या तुरुंगात गेल्यावरती त्याला मस्त AC मिळाला, त्याला बेड मिळाला, हां, त्याला सकाळ दुपार संध्याकाळ मस्त पंचपक्वान्न मिळाली, समोर TV मिळाला, हां, जे काही त्याला आनंद घेण्याची उपभोगाची साधन आहे ती त्याला जेलमध्ये मिळाली. तर तो बाहेर येईल का? तो म्हणाल बाहेर मला हे करण्याकरता कष्ट करायला लागतील, इथं मला ऐकं भेटते, आहे की नाही? त्यामुळे तो कधीच बाहेर येणार नाही. तर हे जे जग आहे ना, हे जग ह्या जेलसारखं आहे. ह्या जगामध्ये आहे तर हा तुरुंग, परंतु ह्या जगामध्ये काय केलेलं आहे? सगळ्या सुखसुविधा अशा दिलेल्या आहेत की व्यक्ती ह्या भौतिक जगातून बाहेर पडण्याचा कधी विचारच करत नाही. आणि म्हणून श्रीकृष्णांना सारखी यायला लागतं, जागा करायला, उठा, हे तुमची खरी जागा नाहीये. खरी जागा कुठली आहे? माझं वैकुंठ. तिथे या, तिथे राहा, तिथंच खरा आनंद आहे. हे सारखं सांगण्याकरता श्रीकृष्णाने यायला लागतं. तर त्यामुळे तुकाराम महाराज म्हणाले, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. सगळ्यांना अतिशय आनंद झालेला आहे. मग आनंद झाला आहे तर आनंद व्यक्त केला पाहिजे. जसं आज या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण साजरी केली, तर आनंद साजरा कसा केला? आपल्या आजूबाजूला बघा, तुम्हाला आनंद दिसेल साजरा केला. काय दिसतंय सांगा बरं? वरती बघा जरा, कुठे काय दिसतंय आपल्याला आनंद? हां, इथे केळीची झाडं मस्त लावली आहेत, त्या साईडला केळीची मस्त मस्त पानं लावली आहेत, इथे अशी झालर लावलेली आहे, इथे फुगे लावलेले आहे ना? हे कशा करता केलंय? कारण की श्रीकृष्णांचा जन्म झाला.
आणि श्रीकृष्णांचा जन्म झाला म्हणून श्रीकृष्णांना आज या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे, म्हणून आपण हे सगळं या ठिकाणी सजवलेलं आहे. तर तेच तुकाराम महाराज म्हणतात की सगळे गोकुळवासी काय करतात, गुढिया तोरणे, सगळ्यांनी गुड्या उभारल्या, आपल्या घरामध्ये तोरणं बांधली, पताका लावल्या. कशा करता की आमच्या गावामध्ये कोण आला, आनंद आला, म्हणजे कृष्ण आला. नंदांच्या घरी कोण आलं, आनंद आला. आमच्या गावामध्ये, या गोकुळमध्ये, वृंदावनमध्ये श्रीकृष्णांचा जन्म झाला म्हणून आनंद व्यक्त करण्याकरता सगळ्यांनी गुड्या उभारल्या, तोरणं बांधली, पताका लावल्या. सगळं गाव, सगळं जे वृंदावन आहे त्याला सजवून टाकलं. बरं एवढंच केलं नाही तर मगाशी जसं सचिकुमार प्रभू म्हणाले की सुंदर अभिषेक झाला, भगवंतांचा जन्म झाला, सगळं झालं. पुढं काय करतात, करीती कथा गाती गाणे. त्या ठिकाणी प्रत्येक जण एकमेकांच्या मध्ये चर्चा करताय, भगवंताला बघताय, भगवंताचं सुंदर रूप बघितलं, रूप बघितल्यानंतर कृष्ण दिसायला किती सुंदर आहे, कृष्णांचे जे डोळे आहेत ते किती छान आहे, कृष्ण दिसायला किती छान आहे, कृष्णांचे जे नाक आहे ते कसं आहे, असे एकमेकांच्या मध्ये भगवान श्रीकृष्णांचं जे सौंदर्य आहे त्या सौंदर्याविषयी काय करतायत, चर्चा करतायत. करीती कथा, एकमेकांच्या सोबत कथा करतायत. आणि काय करतायत, त्या कथा म्हणजे असं बोलण्याच्या कथा नाहीये, त्या कथा कशा आहेत, गाती गाणे. कसं गाणं गातात, आपल्यापैकी जे म्हातारे लोक आहेत, स्पेशली माताजी जे म्हातारे आहेत त्यांना माहिती आहे, पूर्वी आपल्या घरामध्ये जाता असायचं, जात्यावरती आपण दळण दळायचो ना घरातल्या घरामध्ये. त्या घरामध्ये जे दळण दळणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्या काय करायच्या, सुंदर 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 गाणी गायच्या, हो की नाही. अभंग असतील, भजनं असतील, ते गायच्या. तिथल्या प्रत्येक अभंगामधनं, त्या गाण्यातनं, त्या भजनातनं काय होतं, कशाचा उल्लेख होतो, केवळ भगवंतांचं गुणगान होतं, बरोबर. आणि हे आपलं खरं आयुष्य आहे. जे करतोय ते सोडायचं नाही, परंतु त्याच्यामध्ये ह्या गोष्टीला ऍड करायचं, ह्या गोष्टीला सम्मिलित करायचं. का, कारण की 1 0 2 0 3 0 10 0 15 0 20 0 ही सगळी शून्याची जर बेरीज केली तर काय होतं, किती होती बेरीज, एक मोठं शून्य, बरोबर ना. परंतु ह्या सर्व शून्यांच्या पहिला जर 1 लावला तर काय होतं, फार मोठी अमाऊंट होतं. माझ्या कितीतरी पिढ्या बसून खातील, आहे की नाही. तर ते जे 1 आहे ना, ते 1 म्हणजे भगवंत आहे. आज आपण शून्यावर शून्य, शून्यावर शून्य, शून्यावर शून्य खूप जोडतो, परंतु ते शून्यांच्या पुढे 1 लावत नाही. तो 1 लावायला आपण जर आपल्या आयुष्यामध्ये शिकलो तर खऱ्या अर्थाने आपलं जे जीवन आहे ते मौल्यवान होईल, त्याच्या जीवनाला किंमत होईल. अन्यथा काय म्हणतात त्याला, नळी कुंकली सोनारे, इकडून तिकडून, इकडून ऐकलं इकडून सोडून दिलं. घरी गेल्यावरती कोण कृष्ण कोण राम, आमच्या घरामध्ये आहे मीच कृष्ण मीच राम, ही अशी आपली हालत. त्यामुळे ह्याला काय अर्थ नाही. म्हणून भगवंत या जगामध्ये येतात. त्याचे गोकुळवासी ते काय करतात, करीती कथा गाती गाणी. सगळेजण एकमेकांशी कथा करतायत, गाणं गातायत. तुका म्हणे छंदे तेणे वेदिले गोविंदे. भगवंतांनी सगळ्यांना असा काही छंदामध्ये रंगवून टाकलंय की प्रत्येक जण हा गोविंदांकडे वेधीला गेलाय, आकर्षित झालेला आहे. तुमच्या आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, प्रत्येकाला आता म्हातारी लोक आहेत तर ठीक आहे, तुम्ही तुमच्या तरुण वयामध्ये ज्यावेळेस असाल, प्रत्येक जण चित्रपट पाहतो ना, सिनेमा पाहतो ना, प्रत्येकाला कोण ना कोणतरी नटनटी आवडायचे. हां, ते आवडण्याचं कारण काय असायचं, दिसायला सुंदर असायचा, काहीतरी त्यांनी चांगलं काहीतरी केलेलं असायचं की ज्याने तुमच्या मनाला आनंद दिला असेल. हां, त्यामुळे तुम्हाला तो आवडायचा. जर त्याच्यापेक्षा कुठला तरी दुसरा सुंदर व्यक्ती आला तर जो पहिला आवडायचा त्याला आपण सोडून द्यायचो की नाही, हो की नाही. हां, दुसरा कोणतरी आवडायला लागायचा. तर त्याप्रमाणे कृष्ण तसे नाहीये. एकदा कृष्णामध्ये आपलं मन रमलं, एकदा कृष्णाचा छंद आपल्याला लागला की आपल्याला ह्या जगामध्ये काय, परलोकामध्ये सुद्धा दुसरी कुठलीही आवडण्यासारखी गोष्ट राहू शकत नाही. कारण की कृष्ण
याचा अर्थच आहे सर्व आकर्षक, ऑल अट्रॅक्टिव्ह. त्यांच्यासारखं दुसरं आकर्षक दुसरं कोणीही नाही, त्यांच्यापेक्षा जास्त आकर्षक कोणीही नाही. त्यामुळे ह्या कृष्णांकरता आपण आपलं मन वळवलं पाहिजे. तर तुकाराम महाराज म्हणतात की अशा प्रकारचा मला छंद लागलेला आहे की या छंदामध्ये मी आणि हे सगळं गाव, हे सगळं वृंदावन आहे हे रंगून गेलेलं आहे. तर हे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळेस या जगामध्ये अवतार घेतात आणि अवतार घेण्याचं कारण काय, तुम्हाला आम्हाला परत घेऊन जाण्याकरता श्रीकृष्ण या जगामध्ये येतात. महाभारत आपल्याला सांगतं, आहार निद्रा भय मैथुनम सामान्य एतत् पशुभिर नराणाम धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेण हीन पशुभिर समान. मनुष्यामध्ये आणि पशुमध्ये 4 प्रकारच्या ज्या क्रिया आहेत त्या समान आहेत. कुठल्या कुठल्या? आहार, खाणं, निद्रा, झोपणं, भय, स्वतःचं रक्षण करणं आणि मैथुन म्हणजे प्रजोत्पादन करणं, मुलांना जन्म देणं. तर मनुष्य आणि पशु यांच्यामध्ये ह्या 4ही क्रिया एकसारख्या आहेत. परंतु अशी गोष्ट आहे जी मनुष्याला पशुपेक्षा वेगळी बनवते, ती म्हणजे कुठली आहे? धर्मो हि तेषाम अधिको विशेष. मनुष्य हा धर्म काय आहे याविषयी जाणू शकतो. परंतु मनुष्य शरीरामध्ये येऊन आपण जर ते जाणलं नाही तर पुढे सांगतात धर्मेण हीन पशुभिर समान. जर आपण ते जाणलं नाही तर धर्मेण हीन, धर्महीन होऊन आपण 2 पायाचे पशुच आहोत. आपल्यामध्ये आणि पशुमध्ये काहीही अंतर नाही. मग आता प्रश्न पडतो की धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे गर्व से कहो हम हिंदू है. धर्म, हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, शीख धर्म, ख्रिश्चन धर्म, हे धर्म. धर्म म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम. म्हणजे भगवंतांनी घालून दिलेले जे नियम आहेत हे नियम म्हणजे धर्म. कळलं? जसं उदाहरणार्थ साखर घेतली आपण, साखर किंवा गुळ घेतला तर त्याचा धर्म काय आहे? काय आहे? गोडवा. एखादी मिरची घेतली तर त्याचा धर्म काय आहे? तिखटपणा. कुठेही जावा, अमरावतीत जावा, नागपुरात जावा, पुण्याला जावा, मुंबईला जावा, दिल्लीला जावा, अमेरिकेला जावा, कुठेही गेलं तरी गुणधर्म बदलणार आहे का? बदलणार नाही. हा त्याचा धर्म आहे. त्याचप्रमाणे आपण कोण आहे? आपण सर्वजण आत्मा आहोत. आत्मा, आणि आत्मा हा भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात ममेव अंशो जीव लोके जीवभूत सनातन. हे सर्व जे लोक आहेत, हे सर्व जे जीव आहेत हे माझे अंश आहेत. आणि मी कोण आहे? अहम बीज प्रद पिता, मी त्यांचा खरा पिता आहे. समजतंय? तर त्यामुळे आपण आत्मा आहोत. आणि जे श्रीकृष्णामध्ये गुण आहेत तेच गुण आपल्यामध्ये आहेत अंश रूपाने. उदाहरणार्थ समुद्राचं जे पाणी असतं, समुद्राच्या पाण्याचं गुण काय आहे? खारटपणा, हो की नाही? त्या पाण्यामधनं समजा एक थेंब आपण काढून घेतला तर त्या थेंबामध्ये पण तोच गुण असणार आहे की नाही? हां, पण फरक काय आहे की हा थेंब आहे आणि तो समुद्र आहे, त्याला अंत नाही आहे. आणि हा थेंब आहे, हा मर्यादित आहे. तर त्याचप्रमाणे आपण आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये हाच फरक आहे. आपण गुणात्मकरित्या म्हणजे क्वालिटेटिव्हली आपण त्यांच्यासारखेच आहोत, परंतु परिमाणात्मकरित्या क्वांटिटेटिव्ह जे परिमाण असतं की नाही त्याच्यामध्ये आपण काय आहे? छोटे आहोत. आणि श्रीकृष्ण कसे आहेत? मोठे आहेत. म्हणून आपल्याला अणू म्हटलं जातं आणि श्रीकृष्णांना विभू म्हटलं जातं. विभू म्हणजे अनंत, ज्याला कुठलाही अंत नाही. आणि आपण कोण आहोत? अणू आहोत. तर त्यामुळे श्रीकृष्णांसारखेच गुण हे आपल्यामध्ये आहेत. मग त्यामुळे आपला धर्म काय आहे? आपला धर्म आहे श्रीकृष्णांचा सेवक बनणं, त्यांचा भक्त बनणं आणि त्यांची सेवा करणं. आलं लक्षात? आणि म्हणून श्रीकृष्ण या जगामध्ये येतात आणि आपल्याला ही प्रोसेस शिकवतात. म्हणून गीतेचा जो मगाचा श्लोक सांगितला की नाही, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय, म्हणजे काय? धर्माची स्थापना करायला. म्हणून श्रीकृष्ण प्रत्येक युगामध्ये येतात आणि काही धर्माची स्थापना करतात.
जसं की आपल्या भागवत पुराणामध्ये शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, कृते यद ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापरे परिचर्यायाम कलौ तद हरी कीर्तनात. म्हणजे काय? कृते यद ध्यायतो विष्णू. कृतयुग म्हणजे जे सतयुग होतं की नाही, या सतयुगामध्ये काय करायचे? ध्यायतो विष्णू, लोक भगवंताचं ध्यान करायचं, ओम असं ध्यान करायचं आणि त्यांच्या हृदयामध्ये भगवंत प्रकट व्हायचे आणि ते भगवंताची प्राप्ती करायचे. का? कारण की त्यावेळेस लोक 1-1 लाख वर्षापर्यंत जगत होते. आता तुम्ही म्हणाल उगाच काहीतरी फेकायची कामं करू नका. कुणाला माहिती 1 लाख जगत होते का नाही? 1 लाख वर्ष. तर 1 लाख वर्ष याचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे? आपलं आयुष्य किती वर्षाचं आहे? 100 वर्षाचं आहे, बरोबर? हा. आणि एका मुंगीचं आयुष्य किती वर्षाचं आहे? किती वर्षाचं आहे? 100 वर्षाचं. परंतु तिची जी 100 वर्ष आहेत आणि आपली जी 100 वर्ष यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे की नाही? हा. तर त्याचप्रमाणे त्यावेळेची लोक जी 1 लाख वर्ष जगायची ती आत्ताच्या तुलनेमध्ये 1 लाख वर्ष जगायची. मग 1 लाख वर्ष जगताना लोक हजारो वर्ष तपस्या करायची आणि भगवंतांचं ध्यान करायची आणि कृष्णाची प्राप्ती करायची. कृते यद ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै. ज्यावेळेस त्रेतायुग येतं, त्रेतायुगामध्ये काय करतात? यज्ञ करतात मोठमोठे, स्वाहा स्वाहा असे यज्ञ करतात. त्या यज्ञामधनं भगवंत प्रकट होतात आणि आपण भगवंतांची प्राप्ती करतो. तो त्या युगाचा युगधर्म आहे, कळलं? द्वापरे परिचर्यायाम. ज्यावेळेस द्वापर युग येतं, द्वापर युगामध्ये काय करतात? परिचर्यायाम. परिचर्या म्हणजे सुंदर भगवंतांचे श्री विग्रह असतात, मूर्ती असतात, मंदिरामध्ये मोठ्या मोठ्या मूर्ती असतात, तर त्यांची काय करतात? पूजा करतात. कलौ तद हरी कीर्तनात. आता कलियुगामध्ये काय हालत आहे? आपल्याकडे वेळ नाही. घरात ध्यान करायला बसलो की आपण ध्यान करणार व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम, ट्विटर, यूट्यूब, एवढंच मला माहिती आहे. याच्या पुढचं पण काय असेल तुम्हाला माहिती आहे अजून, त्याचं आपण ध्यान करणार. त्यामुळे भगवंताचं ध्यान होणं शक्य नाही, बरोबर? यज्ञ करायचं म्हटलं तर ते करणं शक्य नाही. यज्ञ करायचं म्हणलं की आपले शेजारी पाजारी म्हणतील की काय काळं करत बसवायचं तुम्ही, हां. त्यामुळे यज्ञ करू शकत नाही. परिचर्यायाम, जी मूर्ती आहे त्या मूर्तींची स्थापना, मूर्तींची आपण पूजा करू शकत नाही. का? कारण की आज लोक म्हणतात की शिवलिंगावरती कशाला दूध अर्पण करताय, दगडावरती कशाला पाणी अर्पण करताय, दूध अर्पण करताय. त्यामुळे माणसाकडे श्रद्धा नाही. हे भगवंताला माहीत आहे. म्हणून भगवंतांनी काय सांगितलं? जसं चाळण असते की नाही, चाळणी लावलेली असते, त्या चाळणीमध्ये काय करतात? सगळे दगड धोंडे सगळे त्याच्यामध्ये टाकलं आणि चाळण हलवायला लागली की त्यातनं जे मोठे मोठे धोंडे आहेत ते वरती राहतात, जे छोटे छोटे ते खाली पडतात. परत खाली दुसरी चाळण लावली, त्याच्यामध्ये जे थोडे थोडे मोठे ते धोंडे त्याच्यामध्ये राहतात, उरलेले खाली येतात. परत चाळण लावली तिसरी, त्याच्यामध्ये काही राहिले आणि खाली येईल. तर खाली जो राहिलेला सगळ्यात शेवट आहे ना, तो गाळ असतो. गाळ, हो की नाही? तो गाळ म्हणजे आपण आहे, कलियुगातले लोक. त्यामुळे कलियुगासाठी काय सांगितलेलं आहे? कलौ तद हरी कीर्तनात. म्हणून कलियुगामध्ये आपण केवळ भगवंताचं नाम केलं, नामजप घेतला, नामस्मरण केलं, कीर्तन केलं, तरी ह्या 3 युगामध्ये, सतयुग, त्रेतायुग, द्वापर युगामध्ये लोकांना एवढी कठोर तपस्या करून जे फळ मिळत होतं ते आपल्याला केवळ भगवंताचं नाव घेतल्यानंतर या कलियुगामध्ये मिळू शकतं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हे भगवंताचं नाव आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगे सायास जावे मनांतरा, सुखे का घरी नारायण. बरोबर की नाही? नामसंकीर्तन हे इतकं सोपं साधन आहे की याच्यामुळे जन्मजन्मांतरीची पाप काय होतात? जळून जातात. नष्ट पण नाही बरं का, जळून जातात. जळलं की त्याला पुढं रिक्रिएट करता येत नाही. एखादी गोष्ट नष्ट केली तर त्याला रिसायकल करता येतं. एखादी गोष्ट जळली की त्याची माती होते. तर ज्या वेळेस आपण नामसंकीर्तन करतो, भगवंताचं नाव घेतो, तर आपली पाप काय होतात? जळून जातात. आणि म्हणून ज्यावेळेस कीर्तन करतो की नाही आपण, कीर्तन करताना
टाळ्या वाजवल्या पाहिजेत. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा राम राम हरे हरे. हे का असं म्हणतात की जो व्यक्ती कीर्तनामध्ये टाळ्या वाजवतो ना तर त्याच्या हाताच्या रेखा पण बदलतात. बघू नका, ती मुलगी बघायला लागली, बघू नका, कारण की इथं जो व्हिडिओ आहे ना तो अपलोड केल्यानंतर तो यूट्यूबवर यायला पण 24 तास लागतात. आपण एकदा केल्यावरती लगेच रेखा नाही बदलणार, तर त्यामुळे आपल्याला आयुष्यभर हे करायला लागतं. रेखा बदलती, हाताच्या रेषा बदलतात. म्हणजे काय की आपल्या जीवनामध्ये असणारी जी काही महाभयानक दुःख आहेत, संकट आहेत, त्याच्यापासून आपलं रक्षण होतं. म्हणून गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, नेहा विक्रम नाशोस्ती प्रत्यवायोन विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भया. म्हणजे हा जो भक्ती मार्ग आहे, या भक्ती मार्गामध्ये कुठल्याही प्रकारचा तोटा नाही, कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही. आणि स्वल्पम, अगदी 1% जरी एखादा व्यक्ती या भक्ती मार्गावरती चालला तर त्याचं काय होतं, त्रायतो महतो भया, महाभयानक संकटापासून त्याचं काय होतं, रक्षण होतं. तर त्यामुळे हा अशा प्रकारचा भक्ती मार्ग आहे. तर त्यामुळे हे जे भगवंताचं नाव आहे हे नाव आपण घेतलं पाहिजे. मग आता प्रश्न पडतो की बाबा नाव घ्यायचं तर कुठलं घ्यायचं. हा, बरीच देवाची नाव आहे. हा, आम्ही रामनामाचा जप करतो, आम्ही गणपतीच्या नावाचा जप करतो, आम्ही विठ्ठलाच्या नावाचा जप करतो, आम्ही या बाबांच्या नावाचा जप करतो, आम्ही त्या काकांच्या नावाचा जप करतो, आम्ही त्या महाराजांच्या नाम कुठलं घेतलं पाहिजे. तर ते पण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. असं सांगितलेलं आहे की हरे कृष्ण, ज्यावेळेस नारद मुनींनी ब्रह्मदेवांना प्रश्न विचारला की हे ब्रह्माजी, कलियुग येत आहे आणि कलियुगामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या पापातून मुक्त व्हायचं असेल तर कुठलं भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. त्यामुळे हरे कृष्ण महामंत्र जो आहे हा कुठला या हरे कृष्ण संस्थेने, इस्कॉनने मॅन्युफॅक्चर केलेला नाही बरं का, हा आपल्या शास्त्रात सांगितलेला आहे. जशी आपली 4 पुराणं आहेत, 18 उपनिषद, 4 वेद आहेत, 18 पुराण आहेत आणि 108 उपनिषद आहेत. तर त्या उपनिषदांमध्ये एक उपनिषद आहे, त्याचं नाव आहे कलिसंतरण उपनिषद. कलिसंतरण उपनिषद म्हणजे काय, संतरण म्हणजे तरंगून जाणं, कशामधून, कलियुगामधनं बाहेर पडण्याचा मार्ग सांगणारा उपनिषद. तर त्याच्यामध्ये नारद मुनी ब्रह्मदेवांना प्रश्न विचारतात की ह्या कलियुगामध्ये सगळ्या पापातून मुक्त होण्याचं आणि भगवंताची प्राप्ती करण्यासाठी कुठलं नाव घेतलं पाहिजे. हो हिरण्य उवाच. मग ब्रह्मदेवांचं एक नाव आहे हिरण्य. त्याचे ब्रह्मदेव म्हणतात हिरण्य गर्भ. ब्रह्मदेव म्हणतात की हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आता हे जे नाव आहे हे आपण घेतोय बरोबर. वास्तविकपणे कलिसंतन उपनिषदामध्ये नाव काय सांगितलेलं आहे, हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. बरोबर की नाही. म्हणून आपण ज्यावेळेस म्हणतो ना, खाली लोटांगण वंदीन चरणम डोळ्याने पाहिन रूप तुझे, डोळ्यानं पाहिन. माझी वेळ झालेली आहे, 5 मिनिटं बघतो. डोळ्यानं पाहिन रूप तुझे, त्याच्यात शेवट काय म्हणतात, हरे राम 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 हरे हरे. तर ही जी उक्ती आहे किंवा हे जे नाव आहे त्याला शास्त्रोक्ती असं म्हणतात. आणि ते घेण्याकरता, ते म्हणण्याकरता काही ठराविक योग्यता किंवा गुणवत्ता पाहिजे. त्यामुळे सर्वसामान्य लोक ते नाव घेऊ शकत नाही. म्हणून स्वतः भगवान श्रीकृष्ण 500 वर्षापूर्वी यावेळेस चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये प्रकट झाले तर ते म्हणाले की मला भगवंताचं, मला हे जे नाव आहे ते सगळ्या सर्वसामान्य लोकांना सो द्यायचं आहे. म्हणून भगवंतांनी काय केलं, त्या नावाला फक्त उलट केलं. म्हणजे रामच्या आधी कोण घेतलं, कृष्ण घेतलं, आणि कृष्णाच्या जागी कोणाला घेतलं, रामाला घेतलं. आता ती शास्त्रोक्ती राहिली का, पहिलं कृष्ण आलं मग राम आलं, हे नाव कोणी घेऊ शकतं. म्हणून इति षोडशकाम नाम कली कल्मश नाशनम नातः परतरोपाय सर्व वेदेषु दृश्यते. हा 16 अक्षरांपासून बनलेला जो महामंत्र आहे हा कलियुगामध्ये सगळी पाप नष्ट करण्याचा एकमेव मार्ग आहे. या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही मार्ग शास्त्रामध्ये शोधून सुद्धा सापडत नाही. हे कारण आहे आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप आणि कीर्तन करण्याचं.
आणि जे श्रील प्रभुपाद आहेत, इस्कॉनचे संस्थापक आहेत, त्यांनी हाच महामंत्र, आज प्रभुपादांचा वाढदिवस आहे, तर हाच महामंत्र श्रील प्रभुपादांनी विदेशामध्ये घेऊन गेले आणि विदेशामध्ये अतिशय पापी, अतिशय पतित लोकांना हा महामंत्र दिला, त्यांना भक्त बनवलं, त्यांना भारतामध्ये घेऊन आले आणि संपूर्ण भारताला, संपूर्ण जगाला दाखवून दिलं की भगवंताचं जे नाव आहे ते सगळ्यात पतित सगळ्यात पापी व्यक्तीला सुद्धा कसं बदलू शकतं. पापी कापी यतचिल हरिनाम उद्धारिल. केवळ हरिनाम आहे हे पापीतल्या पापी लोकांना सुद्धा बदलू शकतं. त्यामुळे आपल्या सर्वांना सुद्धा शुद्ध बनायचंय, आपल्या सगळ्यांना सुद्धा भक्त बनायचंय आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा भगवंताकडे जायचंय, राहायचंय, खेळायचंय. तर त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे? हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे आणि या सत्संगामध्ये आलं पाहिजे. ही एवढी मोठी इमारत या ठिकाणी बांधलेली आहे, या ठिकाणी एवढं सगळं ऑर्गनाईज केलं, याच्यामध्ये कारण काय? जास्त पैसा झाला हे कारण आहे का? किंवा जास्त पैसा झाला कुठे इन्व्हेस्ट करायचं म्हणून केलंय का? नाही. ह्याच्या मागचं कारण आहे की जे मला मिळालंय ते सगळ्यांना मिळालं पाहिजे. बरोबर की नाही? त्याकरता हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे सर्व मोर्शीचे जे आपण भाविक आहात, आपण सर्वांनी या ठिकाणी दर शुक्रवारी संध्याकाळचा सत्संग होत असतो, तर त्या सत्संगासाठी सुद्धा येत जावा. म्हणजे प्रवचन, कीर्तन आणि सर्वांसाठी प्रसाद असतो. त्यामुळे पोटापाण्याची काही काळजी करू नका, इथं येत जावा, सत्संगामध्ये उपस्थित राहा. कारण की असं म्हणतात की एखादा बेवडा असतो ना, त्या बेवड्याच्या संगतीत गेल्यावरती आपल्याला शिकवावं लागत नाही कशी दारू प्यायची. तसं भक्तांच्या संगतीमध्ये राहिलं ना की आपल्याला शिकवावं लागत नाही कशी भक्ती करायची. ते ओघामध्ये केलं जातं स्वाभाविक होतं, म्हणून सत्संग असतो. आपण सर्वांनी या ठिकाणी या सत्संगामध्ये सामील व्हा आणि भगवंतांची भक्ती करायला सुरुवात करा. हरे कृष्ण. या ठिकाणी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्व मोर्शी भक्तांचे खूप खूप आभारी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव की जय. हरे कृष्ण.